महाराष्ट्रीयन जेवणातला मसाले भात असा पदार्थ आहे ना, की जो तुम्ही लग्नाच्या पंक्तीत सागर संगीत जेवणामध्ये खा, नाहीतर नैवेद्याच्या थाळीमध्ये खा आणि अगदीच तुम्हाला रोजच्या स्वयंपाकाचाही जर कंटाळा आला असेल, तर त्या दिवशी तुम्ही अगदी काही न करता फक्त मसाले भात बनवा. मसाले भात म्हणजे परिपूर्ण जेवण होतं तुमचं. कुठलंही तोंडी लावण्याची आवश्यकता नाही. साध्या ताकाबरोबर तुम्ही मसाले भात खाल्लात, तरी मस्त पोट भरून जेवण होतं. या भातामध्ये भाज्या आहे, ड्रायफ्रुट्स आहे, छान साजूक तुपामध्ये आपण त्याला बनवतोय. शिवाय वरून भरपूर सारं खोबरं असतं आणि मसाले इतके सुरेख चवीचे असतात की तुम्हाला दुसऱ्या तोंडी लावण्याचीही गरज पडत नाही. या मसाले भाताची खरी मजा त्याच्या मसाल्यातच आहे. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं फूड पॅराडाईजमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय मसाले भाताचा मसाला. इतका परफेक्ट मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे की हा मसाला तुम्ही भातात घातल्यानंतर तुम्हाला कुठलंही वाटण घालायची आवश्यकता नाही किंवा वरून तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही. ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये आहेत तेवढ्याच भाज्या तुम्ही घेतल्या, चिरून घ्या, तांदूळ धुवून घ्या, तुपावर परतून घ्या, त्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स घाला, मसाला घाला, तुमचं काम एकदम इझी. चला बघूया मसाले भाताच्या मसाल्याची रेसिपी. मसाले भाताच्या मसाल्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून धणे घेतले आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतले आहे, साधारण पाव ते अर्धा कप बारीक किसून घेतलेले सुके खोबरे आहे, 4 ते 5 काश्मीरी लाल मिरच्या आहेत, याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीही घेऊ शकतात, साधारण 7 ते 8 काळी मिरी, 5-6 लवंगा, 1 टीस्पून खसखस, 1 टेबलस्पून इतके तीळ घेतले आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी इथे 1 तमालपत्र घेतलं आहे, अर्ध जावित्रीचं फूल घेतलं आहे, 1 काळी वेलची मसाल्याची घेतलेली आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 1 चक्री फूल घेतलेलं आहे. याशिवाय मी इथे अगदी पाव इतकं जायफळ घेतलंय आणि 4 वेलची घेतलेल्या आहेत. अगदी पाव टीस्पून इतकी मेथी घेतली आणि अर्धा टीस्पून बडीशेप घेतली आहे. हे सर्व जिन्नस आपण मंद आचेवरती छान भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर गार झाल्यावर आपण ते मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आता हा मसाला वापरल्यानंतर आपल्याला मसाले भातासाठी वेगळं कुठलं वाटण घालायचं नसतं किंवा आपण गोडा मसालाही घालणार नाही आहोत. साधारणपणे गोडा मसाल्यामध्ये जे घटक आहेत ते सर्व घटक आपण इथे इन्क्लूड केलेले आहेत. याशिवाय शक्यतो बरेच लोक मेथीदाणा आणि बडीशेप तसेच जायफळ मसाले भाताच्या मसाल्यामध्ये घालत नाही, पण ते मी इथे आवर्जून घालते. तुम्ही सुद्धा हे 3 घटक इथे वापरून बघा, त्याने मसाले भाताची चव खूप छान येते. गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये आधी मी खडे मसाले घालते. जे मोठे खडे मसाले आहेत ते मी आधी घातले. चक्री फूल, दालचिनी, मसाला वेलची आणि जावित्री. हे थोडं परतून झालं की आपण लवंगा आणि मिरी घालणार आहोत. त्यानंतर साधी वेलची, तमालपत्र, थोड्या मेथ्या घेतल्या होत्या त्या मेथ्या आणि बडीशेप. आता मी यामध्ये धणे घालून घेते. आपले धणे परतून झाले की त्यामध्ये जिरं घालूया. जिरे, मसाले मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे. मसाल्यांचा छान वास सुटलाय. हे भाजलेले मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्या प्लेटमध्ये मी एक सुती कापड ठेवलंय, जेणेकरून मसाले प्लेटमध्ये घातल्यानंतर ते पुन्हा ओलसर व्हायला मदत नाही. आता पॅनमध्ये आपण मंद गॅसवरती खोबरं भाजून घेऊया. खोबरं आपल्याला मंद गॅसवरती सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. खोबऱ्याला छान सोनेरी रंग आलाय. आता खोबरंही मी काढून घेते. आता या पॅनमध्ये आपण थोडे तीळ आणि खसखस
एकदम हलक्या आचेवर भाजून घ्यायचे. अगदी थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे. तिळे तडतडायला लागले की आपण लगेचच काढून घेणार आहोत. मी काढून घेते हे आणि गॅस बंद करते. आता आपली कढई गरमच आहे. मी त्यातच थोड्या मिरच्या गरम करायला घालते. थोडं जायफळ आपण घेतलं होतं, तेही मी या गरम पॅन मध्ये घालून घेते. थोडा वेळ हे असंच ठेवणार आहे मी. त्यानंतर सगळे मसाले आपले गार झालेत की मिक्सरला दळून घेईन. आपले मसाले गार झालेत. मी इथे मिरच्यांची देठं काढून घेतली आहे. सगळे मसाले आता मिक्सरच्या भांड्यात काढून मी दळून घेते. खूप छान झाला आपला मसाला. काश्मीरी मिरची घातल्यामुळे रंगही खूप छान आला आहे त्याला. मसाल्याचा छान सुगंध सुटलाय. हा मसाला आपण एका हवाबंद बाटलीत भरून ठेवू. आपला मसाले भाताचा मसाला तयार आहे. तुम्हीही असा मसाला बनवून घ्या, म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला मसाले भात बनवायचा असेल तेव्हा तुम्हाला मसाला बनवण्याची घाई होणार नाही. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.